नमस्कार. बोलकी पुस्तकेच्या या खास एपिसोडमध्ये मी आरजे तुमचं मनापासून स्वागत करतो. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या पुस्तकावर गप्पा मारणार आहोत. द सायकॉलॉजी ऑफ मनी म्हणजेच पैशाचं मानसशास्त्र. आज आपण या पुस्तकातील तिसऱ्या प्रकरणावर चर्चा करणार आहोत, ज्याचं नाव आहे नेव्हर इनफ म्हणजेच कधीही पुरेसे नाही. या भागात आपण काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत. पहिला मुद्दा, पैशाची परिभाषा आणि महत्त्व. पैशाचं खरं स्वरूप काय आहे आणि तो प्रत्येकासाठी वेगळा का असतो हे आपण आज समजून घेणार आहोत. दुसरा मुद्दा, कधीही पुरेसे नाही. अधिक मिळवण्याची ती न संपणारी धडपड नेमकी कशी सुरू होते आणि त्याचा आपल्या मनावर काय परिणाम होतो यावर आपण चर्चा करणार आहोत. तिसरा मुद्दा, सामाजिक तुलना. इतरांशी सतत स्वतःची तुलना करत राहिल्यामुळे आपलं आयुष्य कसं हळूहळू असमाधानाने भरत जातं हे आपण पाहणार आहोत. चौथा मुद्दा, समाधानाची खरी परिभाषा. पैसा योग्य पद्धतीने वापरला तर आयुष्यात खरी शांती आणि आनंद कसा मिळू शकतो याचा आपण विचार करणार आहोत. आणि शेवटचा मुद्दा, वैयक्तिक निर्णय. तुमचं आयुष्य तुमच्या गरजा आणि तुमच्या मूल्यांनुसार कसं घडायला हवं यावर आपण बोलणार आहोत. मित्रांनो, या सगळ्या विषयांवर गप्पा मारताना आपल्याला हळूहळू हे उमगेल की पैशाचं मूल्य केवळ आकड्यांमध्ये नसतं, तर ते तुमच्या जीवनशैलीवर आणि मानसिक शांततेवर थेट परिणाम करत असतं. तर चला या महत्त्वाच्या प्रवासाला सुरुवात करूया. बोलकी पुस्तकेच्या या एपिसोडमध्ये तुमचा सोबती आरजे. प्रकरण 3, इनफ म्हणजे काय? कधीही पुरेसं नाही. पण मित्रांनो, हे इनफ म्हणजे खरं तरी काय? जेव्हा आपण आयुष्यात काहीतरी साध्य करू लागतो तेव्हा आपल्याला नेहमीच अजून काहीतरी हवं असतं. पण कधी शांतपणे थांबून असा विचार केलाय का की हे इनफ म्हणजे नेमकं काय? आपल्या आजूबाजूला अशी खूप लोक दिसतात जी सतत अधिक मिळवण्याच्या मागे धावत असतात. त्यांना वाटतं जितकं जास्त मिळेल तितकं आयुष्य आपोआप चांगलं होईल. पण खरं सांगायचं तर त्याआधी एक महत्त्वाचा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. माझ्यासाठी खरंच पुरेसं म्हणजे किती? आर्थिक निर्णय आणि इनफचं महत्त्व हे सगळं नीट समजून घेण्यासाठी द सायकॉलॉजी ऑफ मनी या पुस्तकातील लेखक मॉर्गन हाउसेल यांचे विचार थोडे जवळून पाहूया. हाउसेल सांगतात की प्रत्येक व्यक्तीने, विशेषतः आर्थिक निर्णय घेताना, कधी पुरेसा आहे या प्रश्नावर विचार करणं फार गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण सतत अधिकच्या मागे धावतो तेव्हा किती कमावल्यावर आपल्या गरजा पूर्ण होतील हे आपल्यालाच कळेनासं होतं. मग इनफ म्हणजे नेमकं काय? हाउसेल हे आणखी सोप्या शब्दांत सांगतात. त्यांच्या मते इनफ म्हणजे तुमच्या आवश्यक गोष्टी आणि तुमच्या इच्छा यांचं एक संतुलित मिश्रण. म्हणजे तुम्हाला खरंच जेवढं हवं आहे तेवढंच मिळणं. एक उदाहरण घेऊया. आपल्याकडे राहायला घर आहे, पण तरीही काही लोकांना आणखी मोठं, आणखी महागडं घर हवं असतं. पण खरं इनफ म्हणजे असं घर जिथे तुम्हाला सुरक्षितता मिळते आणि महत्त्वाची म्हणजे मनःशांती मिळते. जेव्हा हे लक्षात येतं तेव्हा पैशासाठी केलेली अनावश्यक धावपळ आपोआप कमी होते. इनफ कधी ठरवायचं? आता जरा स्वतःलाच प्रश्न विचारूया. जर तुमच्याकडे आधीच गरजेपुरतं सगळं आहे तरीही अजून जास्त हवं असं का वाटतं? पैसे, सर्व सुखसुविधा असूनही मन समाधान मानत नाही, तर मग इनफ समजायचं कधी? हाउसेल स्पष्ट सांगतात, आपल्याला इनफ ठरवायला शिकावं लागतं. तो क्षण असा असतो जेव्हा तुमच्या आयुष्याची गुणवत्ता तुमच्या गरजा आणि तुमच्या अपेक्षांशी अचूक जुळते. त्यांच्या शब्दांत सांगायचं तर इनफ हवं तेव्हा ठरवणं फार महत्त्वाचं आहे. कारण आर्थिक यश म्हणजे फक्त जास्त कमावणं नाही, तर तुमच्या गरजानुसार किती पुरेसं आहे हे ओळखणं म्हणजेच खरा शहाणपणा आहे. आर्थिक यश आणि आनंद. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जास्त मिळवण्याचं आकर्षण कधीच संपत नाही. पण जितकी अधिक संपत्ती मिळते तितकाच आनंद वाढतो का? हाउसेल म्हणतात, नाही. कारण शेवटी महत्त्वाच्या असतात त्या तुमच्या खऱ्या गरजा. तुमच्याकडे किती पैसे आहेत यापेक्षा त्या पैशांमुळे तुमचं आयुष्य कसं आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. हाउसेल यांचे विचार सांगताना एकच गोष्ट अधोरेखित होते की आर्थिक यश म्हणजे जास्त कमावणं नव्हे, तर ते तुमच्या गरजा आणि जीवनशैलीशी जुळणारं असावं. याचा अर्थ असा की इनफ या संकल्पनेतच आयुष्याचं संतुलन दडलं आहे. तुम्ही किती कमावता यापेक्षा ते पैसे तुम्ही कशासाठी वापरता हे अधिक महत्त्वाचं ठरतं. शेवटी इनफ असणं म्हणजे कमी असणं नाही, तर जे आहे त्यात समाधान मानणं आहे. हाउसेल यांचा विचार अगदी थोडक्यात सांगायचा तर इनफ हे तुमच्या मनावर आधारित असावं, फक्त बँक बॅलन्सवर नाही. तुम्ही किती कमावलं हे कदाचित दुय्यम असेल, पण त्या पैशांचा तुम्ही किती अर्थपूर्ण उपयोग केला हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच आज एकदा स्वतःला नक्की विचारा, माझ्यासाठी इनफ म्हणजे काय? कारण जेव्हा तुम्ही तुमचं इनफ ठरवता तेव्हाच आयुष्यात खरी शांती आणि समाधान येतं. तुम्ही कधी असा विचार केला आहे का की आर्थिक यश आणि आनंद यामध्ये नेमका फरक काय असतो?
आपण सगळेच कधी ना कधी अधिक कमावण्याच्या मागे धावत असतो. आपल्या मनात एक ठाम समज असतो की जास्त मिळालं की आनंद आपोआप मिळेल. पण मित्रांनो, खरंच असं होतं का? आतापर्यंतच्या अनुभवात तरी हे पूर्णपणे खरं ठरलंय का? द सायकॉलॉजी ऑफ मनी या पुस्तकाच्या 3ऱ्या प्रकरणात मॉर्गन हाउसेल एक अस्वस्थ करणारा प्रश्न विचारतात. ते विचारतात की आर्थिक यश म्हणजे नेहमीच जास्त कमावणं असायलाच हवं का? आणि याच प्रश्नाचं उत्तर हाउसेल अत्यंत खोल विचारांतून देतात. ते म्हणतात, फक्त जास्त पैसे मिळाले म्हणून माणूस आनंदी होत नाही. कारण मानवी स्वभाव असा आहे की त्याला नेहमीच अजून काहीतरी हवं असतं. मग जरा विचार करा, जर तुम्हाला खरंच इनफ म्हणजेच पुरेसं मिळालं असेल तर मग तुम्हाला अजून काय हवं आहे? समृद्धी आणि अधिक मिळवण्याची इच्छा. खरं तर समृद्धीची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते. कोणासाठी पैसा, कोणासाठी स्वतःचं घर, तर कोणासाठी सुरक्षितता. पण गंमत अशी आहे की भरपूर पैसा, मोठं घर आणि गाडी असूनही आपण नेहमीच स्वतःलाच विचारतो, आता अजून काय हवं? ही न संपणारी लालसा आणि अधिक मिळवण्याची सततची इच्छा आपल्या आयुष्यात ताण आणि अस्वस्थता निर्माण करते. हाउसेल म्हणतात, समृद्धी मिळवण्याची ही आंधळी हावच अनेकदा मानसिक तणावाला जन्म देते. याचा अर्थ अगदी साधा आहे. आपल्याकडे आधीच इनफ असतं, पण त्या इनफचं मोजमाप आपल्याला स्पष्ट नसतं. आपण त्याच्या पुढेही अजून काहीतरी हवं म्हणून धावत राहतो आणि या धडपडीत आपली जीवनशैली आणि आनंदाचं खरं माप नेमकं कधी हरवून जातं हे आपल्यालाच कळत नाही. आर्थिक यश आणि आनंद यांच्यातला ताण. आता एक सोपं उदाहरण पाहूया. कल्पना करा, एक व्यक्ती आहे जी सतत जास्त कमावण्याच्या मागे धावत असते. तिच्याकडे पैसा आहे, संपत्ती आहे, पण तिला कधीच इनफ वाटत नाही. तिला अजून मोठं घर हवंय, आणखी एक महागडी गाडी हवीय, अजून जास्त देश फिरायचे आहेत. सगळं असूनही मनातली ही अस्वस्थता कमी होत नाही, कारण तिच्या मनात नेहमीच काहीतरी नवीन आणि काहीतरी जास्त मिळवण्याची ओढ असते. तिच्या आयुष्यात सर्व सुखसुविधा आहेत, पण समाधान मात्र नाही. हाउसेल नेमकं हेच सांगतात. अधिक मिळवण्याचा हा अट्टहास आपल्याला आयुष्यातला खरा आनंद कधीच अनुभवू देत नाही. जेव्हा आपण सतत भविष्यासाठी आणि पुढच्या पायरीसाठी धावत राहतो, तेव्हा वर्तमानातला आनंद हळूहळू मागे पडतो. इनफ म्हणजे नेमकं काय? हाउसेल यांच्या मते इनफ म्हणजे केवळ एखाद्या आर्थिक टप्प्यावर पोहोचणं नाही. इनफ ही गोष्ट तुमच्या जीवनशैलीशी आणि तुमच्या उद्दिष्टांशी जोडलेली असते. ते स्पष्ट सांगतात की समृद्धीची व्याख्या प्रत्येकाने स्वतःच्या गरजांनुसार आणि स्वप्नांनुसार ठरवली पाहिजे. म्हणजेच इनफ ठरवताना आपल्या खऱ्या गरजांना प्राधान्य द्यायला हवं. खूप कमावणं नक्कीच वाईट नाही, पण ते कमावणं तुमच्या आनंदाला आधार देणारं असायला हवं, तुमचा आनंद हिरावून घेणारं नाही. खरी समृद्धी नेमकी कशात आहे? हाउसेल आपल्याला विचार करायला भाग पाडतात की आपण ज्या गोष्टींसाठी धावत आहोत त्या गोष्टी खरंच आपल्याला मनापासून आनंद देतात का? ते म्हणतात, आर्थिक यश कधीच फक्त जास्त कमावण्यावर मोजलं जाऊ नये, कारण जास्त मिळवण्याची ही धडपड आपल्याला आपल्याच समाधानापासून दूर घेऊन जाते. खरी समृद्धी म्हणजे अधिक मिळवणं नाही, तर जे मिळालं आहे त्याचा मनापासून आनंद घेणं आहे. सोप्या शब्दांत सांगायचं तर अधिक मिळवण्याची इच्छा तुम्हाला प्रगतीकडे नेईल, पण खरा आनंद मात्र इनफ या संकल्पनेतच दडलेला आहे. इनफ म्हणजे तो क्षण जेव्हा तुमचं मन आणि शरीर दोन्ही समाधानी असतात. आणि शेवटी आपण सगळ्यांनीच आपापलं इनफ शोधायला हवं, कारण त्या इनफमध्येच खरी शांतता आहे, समाधान आहे आणि खरं सुख आहे. तुमचं इनफ हे तुमच्याच आयुष्याचं मोजमाप असावं. म्हणूनच हाउसेल एक ठाम विचार देतात की आर्थिक यश आणि सतत अधिक मिळवण्याची इच्छा जर नियंत्रणात नसेल तर ती आयुष्यात फक्त तणाव आणि गोंधळ निर्माण करते. त्यामुळे तुमचं इनफ ठरवणं ही तुमच्या प्रगतीची सर्वात महत्त्वाची पहिली पायरी असायला हवी. विषय पैसा आणि गहाण ठेवणं, सॅक्रिफायसेस फॉर मनी. मित्रांनो, कधी असा विचार केला आहे का की पैशासाठी आपण नेमकी किती मोठी किंमत मोजायला तयार असतो? आपले रोजचे निर्णय, आपलं हे धावपळीचं आयुष्य आणि ही सततची धडपड आपल्याला एकच प्रश्न विचारत असते, आणि तो प्रश्न असा आहे की आपण आपल्या मानसिक शांतीसाठी नेमकी किती किंमत द्यायला तयार आहोत. द सायकॉलॉजी ऑफ मनी या पुस्तकाच्या 3ऱ्या प्रकरणात मॉर्गन हाउसेल आपल्याला हाच एक महत्त्वाचा विचार देतात. ते सांगतात की पैशासाठी स्वतःला गहाण ठेवणं म्हणजे नक्की काय असतं आणि त्याचा आपल्या आयुष्यावर कसा खोल परिणाम होतो. हाउसेल म्हणतात, पैसा हा आयुष्य सुलभ करण्यासाठी असतो, पण आयुष्यभर फक्त त्याच्याच मागे धावल्याने शांती मिळत नाही. आणि हे किती खरं आहे नाही का? पैशासाठी सतत धडपड करणं, आणखी मिळवण्यासाठी न थांबता धावत राहणं हे आपल्याला कधीच खरं मानसिक समाधान देत नाही. इथेच आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा गोंधळ निर्माण होतो. आपल्याकडे पैसा तर असतो, पण शांती नसते. कधीकधी जास्त कमावण्याच्या नादात आपण आपली मानसिक शांतीच गमावून बसतो. हाउसेल आपल्याला ठामपणे सांगतात की तुम्ही किती कमावलं यापेक्षा त्यासाठी तुम्ही नक्की काय गमावलं हे अधिक महत्त्वाचं आहे.
किती गहाण ठेवायला आपण तयार आहोत? जरा शांतपणे थांबून विचार करा. जेव्हा तुम्ही फक्त पैशाच्या मागे धावत असता तेव्हा तुमच्या आयुष्यातून किती महत्त्वाच्या गोष्टी हळूहळू निसटून जातात. हाउसेल म्हणतात, जो माणूस केवळ पैशासाठी जगतो तो आपल्या सुखी आयुष्याचा एक मोठा भाग केव्हाच गमावून बसतो. थोडक्यात सांगायचं तर, जर तुमचं एकमेव ध्येय पैसा कमावणं हेच असेल तर त्यासाठी तुम्ही नकळत तुमची मानसिक शांती गहाण ठेवता. आणि हीच खरी अडचण आहे. कारण पैशामुळे मिळणारी शांती ही खरी शांती नसते. ती फक्त एक ताण, चिंता आणि न संपणारी धावपळ असते. एक साधं उदाहरण पाहूया. ज्या लोकांच्या आयुष्यात पैसा सर्वात वरच्या स्थानी असतो त्यांची मानसिक अवस्था कशी असते हे कधी लक्षात आलंय का? समजा एक व्यक्ती आहे जी जास्त कमावण्यासाठी रात्रंदिवस वेगवेगळ्या कामांमध्ये गुंतलेली असते. तासनतास काम, दिवस रात्र डोक्यात फक्त आकडे, कर्ज आणि प्रगतीचा पुढचा टप्पा. समोर एकच ध्येय, अजून जास्त पैसा. कुटुंबासाठी वेळ नाही, स्वतःसाठी मोकळा श्वास घ्यायलाही वेळ नाही. आणि मग एक दिवस ती व्यक्ती स्वतःलाच विचारते, आज मागे वळून पाहतो तेव्हा जाणवतं की माझ्या आयुष्यातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट म्हणजेच माझी मानसिक शांती मी केव्हाच गमावली आहे. हाउसेल याच वास्तवाकडे आपलं लक्ष वेधतात. पैसा आणि मानसिक शांती वजा एक विचित्र नातं. हाउसेल स्पष्ट सांगतात की आयुष्यात ध्येय असणं महत्त्वाचं आहेच, पण त्या ध्येयाच्या मागे मानसिक शांती आणि समाधान असायलाच हवं. जास्त पैसा मिळवण्याची आंधळी धडपड तुमच्या मानसिक शांतीला थेट धक्का देते. म्हणूनच पैशाला फक्त एक साधन म्हणून पहा, त्याला आयुष्याचं अंतिम ध्येय बनवू नका. एक साधं उदाहरण घ्या. एका व्यक्तीला छोटंसं घर हवं आहे जिथे तो आपल्या कुटुंबासोबत शांतपणे वेळ घालवू शकेल. पण फक्त जास्त पैशांच्या मागे धावल्यामुळे तो आपल्या लाडक्या कुटुंबाला वेळच देऊ शकत नाही. आणि हळूहळू त्याला हे उमगतं की मोठं घर किंवा महागडी गाडी यामुळे आयुष्य सुखी होत नाही. खरं तर मनाची शांती हरवल्यामुळे जास्त मिळवूनही त्याला आनंद घेता येत नाही. तर मग इनफ म्हणजे नेमकं काय? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे. हाउसेल सांगतात की इनफ हे योग्य वेळी ठरवणं फार गरजेचं आहे. कारण पैशाच्या मागे धावण्याचीही हवंच आयुष्यातल्या खऱ्या आनंदाला आडवी येते. इनफ म्हणजे असा एक टप्पा जिथे तुमच्या मूलभूत गरजा पूर्ण होतात आणि तुमची उद्दिष्ट तुम्हाला स्पष्ट असतात. मग एकदा स्वतःलाच विचारून पहा, पैशासाठी आपण नेमकं काय गहाण ठेवतोय? आपला वेळ, आपली नाती, आपलं आरोग्य की आपली मानसिक शांती? आणि मित्रांनो, हे सगळं गमावून पैसा कमावणं खरंच योग्य आहे का? आणि शेवटी हाउसेल आपल्याला एक साधा पण खूप खोल विचार देतात. पैशाच्या मागे धावणं म्हणजे खऱ्या आनंदाच्या मागे धावणं नाही. तुमचं इनफ ठरवणं हे मानसिक शांती, समाधान आणि समृद्धीवर आधारित असायला हवं. तुम्ही किती पैसा कमावता यापेक्षा तुमचं आयुष्य किती शांत आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. पैसा आणि शांती यांचा योग्य समतोल म्हणजेच खरं समृद्ध आयुष्य. म्हणूनच तुम्ही ज्या गोष्टींसाठी स्वतःला गहाण ठेवताय त्यांचं खरं मोल ओळखा आणि तुमचं इनफ असं ठरवा जे तुमच्या आयुष्यात खरा आनंद आणि समाधान घेऊन येईल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आयुष्य फक्त पैशावर जगायचं नसतं. त्याच्या पलीकडे जाऊन मानसिक शांती आणि आनंदाला खरं महत्त्व द्यायचं असतं. विषय मूल्यांकन आणि समाधानी असण्याचं महत्त्व. मित्रांनो, कधी स्वतःला असा प्रश्न विचारला आहे का की आपण आयुष्यात कधी खरंच मनापासून समाधान अनुभवलं आहे का? कधीही पुरेसं नाही. ही मानसिकता आज आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात खोलवर घर करून बसली आहे. आपल्याकडे असलेल्या वस्तू, आपलं यश आणि आपली जीवनशैली यांचं मूल्य आपण सतत इतर लोकांशी तुलना करून ठरवत असतो. आणि जेव्हा आपण इतरांच्या आयुष्याशी, त्यांच्या पैशांशी आणि त्यांच्या सोयीसुविधांशी आपलं आयुष्य तुलतो तेव्हा मनाला कधीच शांतता मिळत नाही. द सायकॉलॉजी ऑफ मनी या पुस्तकात मॉर्गन हाउसेल याच समस्येचा खोलवर विचार मांडतात. ते स्पष्ट सांगतात की कधीही पुरेसं नाही या मानसिकतेचं मुख्य कारण म्हणजे आपली इतरांशी होणारी सततची तुलना हीच आहे. जेव्हा आपल्याला वाटतं की इतरांपेक्षा आपण कमी मिळवलं आहे तेव्हाच ही असमाधानाची भावना अधिक बळावते. हाउसेल म्हणतात, जेव्हा तुमचं सुख आणि तुमचं स्वतःचं मूल्य इतर लोकांच्या जीवनशैलीवर अवलंबून असतं तेव्हा खरं समाधान मिळणं अशक्य होतं. सगळ्यात मोठं जाळं इतरांच्या तुलनेत जगणं. आता जरा आपल्याच आयुष्याकडे पाहूया. आपल्याला कितीही काही मिळालं असलं तरी मनात एक भावना कायम असते की अजून काहीतरी कमी आहे. आपण नकळत इतरांशी स्वतःची तुलना करू लागतो. त्याच्याकडे किती पैसा आहे, त्याचं घर किती छान आहे, त्याचं आयुष्य किती आरामदायी आहे. हे विचार हळूहळू आपल्याला अशा गोंधळात टाकतात जिथे आपल्याला स्वतःचं सुखी आयुष्यही अपूर्ण वाटू लागतं. हाउसेल याच मुद्द्यावर बोट ठेवतात. ते सांगतात की जेव्हा आपण इतरांशी तुलना करतो तेव्हा आपल्याकडे असलेलं सगळं कमी वाटू लागतं आणि नेमक्या याच क्षणी असमाधान आणि दुःखाचा जन्म होतो. समाधान आणि आयुष्याची दिशा, ते म्हणतात,
तुमचं मूल्य आणि तुमचं सुख इतरांशी तुलना करून ठरवण्याऐवजी ते तुमच्या स्वतःच्या गरजांशी तुलना करून ठरवा. याचा अर्थ खूप साधा आहे. तुम्ही आयुष्यात जे काही मिळवलं आहे ते दुसऱ्यांच्या मापाने नाही, तर तुमच्या स्वतःच्या गरजांच्या मापाने तपासा. जेव्हा तुमची ध्येय स्पष्ट असतात तेव्हा कधीही पुरेसं नाही ही भावना हळूहळू कमी होऊ लागते. समाधान म्हणजे फक्त नवीन गोष्टी मिळवणं नाही, तर ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्यातून शांतता आणि आनंद अनुभवणं आहे. जर तुमचं आयुष्य इतरांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेलं असेल तर ते तुम्हाला कधीच पूर्ण वाटणार नाही. खरं समाधान तेव्हाच मिळतं जेव्हा तुमची ध्येय तुमच्या जीवनशैलीशी जुळलेली असतात. तुमचा दृष्टिकोन कसा असायला हवा? आता स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारा. तुम्हाला खरंच कसं आयुष्य हवं आहे? तुम्ही तुमचा आनंद कुठे शोधता? एक उदाहरण पाहूया. एक व्यक्ती आहे जी सतत जास्त पैसा कमावण्याच्या मागे धावत असते. मोठी गाडी, मोठं घर आणि समाजात मान मिळवणं हेच तिचं स्वप्न असतं. पण या धावपळीत ती स्वतःसाठी वेळ काढत नाही, कुटुंबासाठीही वेळ उरत नाही. समाजात मान मिळतो खरा, पण मनात मात्र एक रिकामेपण आणि असमाधान असतं. हाउसेल सांगतात की जर आपण आपलं मूल्य फक्त इतरांच्या जीवनशैलीवरून ठरवलं तर समाधान कधीच मिळणार नाही. आनंद त्याच गोष्टींतून मिळतो ज्या आपल्यासाठी खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या असतात. स्वतःच्या गरजांनुसार मूल्य ठरवा. म्हणूनच आपली ध्येय आणि आपली जीवन दिशा स्पष्ट असणं खूप गरजेचं आहे. इतरांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली आयुष्य जगण्यापेक्षा स्वतःच्या गरजांनुसार आयुष्य रचणं महत्त्वाचं आहे. हाउसेल म्हणतात, जेव्हा आपल्याला आपल्या गरजा, आपली ध्येय आणि आपली मूल्यं स्पष्टपणे समजतात तेव्हा कधीही पुरेसं नाही ही मानसिकता आपोआप नाहीशी होते. जो माणूस स्वतःची ध्येय स्वतः ठरवतो तो इतरांच्या तुलनेत स्वतःला कधीच कमी मानत नाही. त्याला आपल्या आयुष्यात जे मिळालं आहे त्याचं खरं मोल कळतं आणि त्यातूनच तो खरा आनंद अनुभवतो. आणि शेवटी तुम्ही ज्या गोष्टींना खऱ्या अर्थाने महत्त्व देता त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यात समाधान घेऊन येतात. तुमचं इनफ ठरवताना इतरांशी तुलना करणं थांबवा. त्याऐवजी तुमच्या गरजा आणि तुमची जीवन उद्दिष्ट यांना प्राधान्य द्या. कधीही पुरेसं नाही हा विचार फक्त ताण आणि असमाधान निर्माण करतो. आणि जर त्यातून बाहेर पडायचं असेल तर तुलना इतरांशी नाही तर स्वतःच्या कालच्या आयुष्याशी करा. म्हणूनच एकदा शांतपणे थांबून विचार करा. तुमचं समाधान इतरांकडे काय आहे यावर नाही, तर तुम्ही स्वतःसाठी काय महत्त्वाचं मानता यावर आधारित असलं पाहिजे. मित्रांनो, तुम्ही कधी शांतपणे थांबून असा विचार केला आहे का की माझ्यासाठी खरंच पुरेसं म्हणजे किती? आपल्याला आयुष्यात खरं समाधान मिळालं आहे का, की अजून जास्त मिळवण्याच्या धडपडीत आपण आपलं खरं ध्येयच हरवून बसलो आहोत? आपण बऱ्याचदा असं म्हणतो, आधी थोडं अजून मिळवूया, मग निवांतपणे आनंदी होऊ. पण मॉर्गन हाउसेल सांगतात की पैशाच्या बाबतीत जोपर्यंत तुम्ही कधीच पुरेसं नाही ही मानसिकता सोडत नाही तोपर्यंत तुम्हाला खरं समाधान कधीच मिळणार नाही. ते ठामपणे सांगतात की प्रत्येकाने आपल्या आयुष्यात इनफ म्हणजे काय हे स्वतःसाठी ठरवलंच पाहिजे. हा विचार खूप महत्त्वाचा आहे, कारण हाताशी कितीही पैसा असला तरीही खरं समाधान मिळवण्यासाठी इनफची व्याख्या आधी समजून घ्यावी लागते आणि त्याच समजुतीवर आपलं आयुष्य उभं करावं लागतं. पैसा आणि समाधान एक कायमचा गोंधळ. पैसा महत्त्वाचा आहेच, यात शंकाच नाही, पण प्रश्न असा आहे की तो आपल्याला कधी पुरेसा वाटतो? बहुतेक वेळा आपण आपल्याकडे जे आहे त्यावर समाधान मानण्याऐवजी सतत इतरांपेक्षा जास्त मिळवण्याचा विचार करत राहतो आणि हळूहळू कधीच पुरेसं नाही या मानसिक जाळ्यात अडकतो. जेव्हा आपण इतरांच्या यशाशी, त्यांच्या पैशाशी आणि त्यांच्या जीवनशैलीशी स्वतःची तुलना करतो तेव्हा आपल्याला वाटू लागतं की आपल्याकडे काहीतरी कमी आहे. याच विचारातून असमाधान, ताण आणि अस्वस्थता जन्म घेते. हाउसेल सांगतात की पैसा आयुष्य सुलभ करण्यासाठी आहे, पण जर आयुष्यभर फक्त पैशाचाच पाठलाग केला तर शांती आणि आनंद दोन्ही हातातून निसटून जातात. पैसा कमावणं चुकीचं नाही, पण त्याच्या मागे आंधळेपणाने धावत राहणं आपल्या मनाची शांतता हिरावून घेतं. इनफ म्हणजे नेमकं काय? मग आता प्रश्न येतो, हे इनफ म्हणजे नेमकं काय? इनफ म्हणजे एखादी ठराविक रक्कम नाही, तर ती तुमच्या गरजा, तुमची जीवनशैली आणि तुमची ध्येये यावर अवलंबून असलेली एक वैयक्तिक मर्यादा आहे. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे, म्हणूनच प्रत्येकाच्या यशाचं मोजमापही वेगळं असणार. इनफ म्हणजे तेवढं जे तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्याची ऊर्जाही देईल आणि मनात समाधानही टिकवून ठेवेल. हाउसेल म्हणतात, तुमचं मूल्य आणि तुमचं सुख इतरांशी तुलना करून ठरवण्याऐवजी ते तुमच्या स्वतःच्या गरजांशी तुलना करून ठरवलं पाहिजे. म्हणजेच आपल्याकडे काय आहे हे जगाच्या मापाने नाही, तर आपल्याला खरंच काय हवं आहे यावरून ठरवायला हवं. कारण समाधान बाहेर नाही, ते आपल्या मनात असतं. समाधान मिळवण्याचा योग्य मार्ग एकदा का तुम्ही तुमचं इनफ ठरवलं आणि त्यानुसार जगायला सुरुवात केली की आयुष्य बदलू लागतं. हाउसेल म्हणतात, तुमचं ध्येय स्पष्ट असेल आणि त्यासाठी तुम्ही योग्य मार्ग निवडला असेल
तर तीच खरी समृद्धी आणि समाधानाची खूण आहे. जर पैसा कमावणं तुमचं ध्येय असेल तर नक्कीच मेहनत करा, पण सतत इतरांशी तुलना करत बसू नका. मोठं घर, चांगली गाडी आणि प्रगती करणं नक्कीच चांगलं आहे, पण त्या सगळ्याच्या नादात स्वतःचा आनंदच गमावणं मात्र नक्कीच योग्य नाही. एक छोटंसं उदाहरण पाहूया. कल्पना करा, एक व्यक्ती आहे जी सतत जास्त पैसे कमवण्याच्या मागे धावत आहे. ती गाडी बदलते, मोठं घर घेते, पण कधीच थांबत नाही. ती कायम कामात गुंतलेली असते, इतरांच्या आयुष्याकडे पाहत राहते आणि स्वतःलाच म्हणत राहते, अजून थोडं, फक्त थोडं अधिक. पण एक दिवस ती व्यक्ती थांबते आणि विचार करते, मी खूप काही मिळवलं, बरंच काही साध्य केलं, पण तरीही मन रिकामंच का वाटतंय. याचाच अर्थ असा की जेव्हा आपल्याला काय पुरेसं आहे हेच कळत नाही, तेव्हा कितीही मिळालं तरी समाधान मिळत नाही. आणि शेवटी हौसेल आपल्याला एकच महत्त्वाची गोष्ट शिकवतात, इनफ म्हणजे परिपूर्णतेची जाणीव. ती तुमच्या स्वतःच्या गरजांवर आणि ध्येयांवर आधारित असावी, इतरांशी तुलना करून यश मोजण्याऐवजी. आपण स्वतःसाठी आपलं स्वतःचं मोजमाप ठरवलं पाहिजे. जेव्हा आपण कधीच पुरेसं नाही ही मानसिकता सोडतो, तेव्हा आयुष्य अधिक हलकं आणि सुंदर वाटू लागतं. समाधान म्हणजे फक्त पैसा नाही, तर मनाची शांतता आणि आनंद आहे. आणि ते मिळवायचं असेल तर तुमचं आयुष्य तुमच्या गरजांनुसार आणि तुमच्या ध्येयांनुसार जगायला शिका. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, समाधान बाहेर नाही, ते तुमच्या अंतर्मनात आहे. गरज आहे ती फक्त त्याला ओळखण्याची. मित्रांनो, आपण रोज आपल्या आयुष्यात असंख्य निर्णय घेत असतो, पण कधी शांतपणे थांबून असा विचार केला आहे का की हे निर्णय घेताना आपलं ध्येय, आपली गरज आणि आपल्या मनाची शांतता नेमकी किती महत्त्वाची आहे. द सायकॉलॉजी ऑफ मनीच्या 3ऱ्या प्रकरणात मॉर्गन हौसेल एक अतिशय स्पष्ट गोष्ट सांगतात. ते म्हणतात की आर्थिक निर्णय घेताना ते केवळ जगाला दाखवण्यासाठी नसावेत, तर ते तुमच्या स्वतःच्या गरजा आणि जीवनशैलीनुसारच असायला हवेत. आपण ज्या मार्गाने पैसा वापरतो तोच मार्ग आपल्याला खरी शांती आणि आनंद मिळवून देतो. हौसेल म्हणतात, आपण जितक्या विचारपूर्वक आणि आपल्या जीवनशैलीला साजेसे निर्णय घेतो तितकीच खरी समृद्धी आणि मानसिक शांती आपल्याला मिळवता येते. वैयक्तिक निर्णय म्हणजे नक्की काय? वैयक्तिक निर्णय म्हणजे असे निर्णय जे तुमच्यासाठी योग्य आहेत, तुमच्या मनाला पटणारे आहेत आणि मुख्य म्हणजे तुमच्या आयुष्याशी जुळणारे आहेत. पैशांच्या बाबतीत निर्णय घेताना आपल्याला अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. आपण जास्त कमावण्याच्या मागे तर धावत असतोच, पण त्याच वेळी आपल्याला शांती आणि मनापासूनचा आनंदही हवा असतो. हौसेल इथे ठामपणे सांगतात की प्रत्येकाने आधी आपली जीवनशैली समजून घेतली पाहिजे आणि त्यानुसारच आपले आर्थिक निर्णय घेतले पाहिजेत. आपण अनेकदा अधिक मिळवण्यासाठी धावत राहतो, जरी आपल्याकडे आधीच पुरेसं असलं तरीही, कारण आपल्याला वाटतं की जास्त मिळालं की सुख मिळेल. पण हौसेल म्हणतात, खरं सुख जास्त मिळवण्यात नाही, तर आपल्या गरजांसाठी आणि आपल्या जीवनशैलीसाठी जे आवश्यक आहे ते मिळवण्यात आहे. पैसा आणि मानसिक शांती, एक योग्य समतोल. पैसा आणि मानसिक शांती यांच्यातला संबंध समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. हौसेल सांगतात की जर तुम्हाला शांती आणि आनंद हवे असतील तर पैसा अशा मार्गाने वापरा जो तुमचं अंतर्मन शांत ठेवेल. थोडा विचार करा, तुमचं जीवन कसं आहे? तुम्हाला नक्की काय साध्य करायचं आहे? तुमचं स्वतःचं ध्येय काय आहे? जेव्हा या प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वतःच्या आतून शोधता तेव्हा निर्णय घेणं आपोआप सोपं होतं. तुमचं आर्थिक जीवन हे तुमच्या संपूर्ण आयुष्याला योग्य दिशा देणारं असायला हवं. एक साधं उदाहरण पाहूया. समजा एखादी व्यक्ती आहे जी सतत अधिक कमावण्याच्या मागे धावत असते. यशस्वी होण्यासाठी ती दिवसरात्र मेहनत करते, पण या धडपडीत तिला कुटुंबासाठी वेळ मिळत नाही आणि स्वतःसाठीही वेळ उरत नाही. हळूहळू तिला जाणवू लागतं की इतका पैसा मिळूनही मनात समाधान नाही, कारण आयुष्यात शांती आणि आनंदच उरलेले नाहीत. हौसेल इथे म्हणतात की अधिक मिळवण्याची इच्छा असणं मुळीच चुकीचं नाही, पण जेव्हा ती इच्छा आपल्या मानसिक शांतीला धोका निर्माण करते तेव्हा थांबून विचार करणं खूप गरजेचं आहे. शांती आणि आनंदाची खरी परिभाषा खरं समाधान कधी मिळतं? जेव्हा आपली ध्येय स्पष्ट असतात, जेव्हा आपली जीवनशैली आपल्याला मनापासून पटलेली असते आणि जेव्हा पैशांचे निर्णय आपल्या खऱ्या गरजांशी जुळलेले असतात. हौसेल सांगतात की आपण ज्या मार्गाने पैसा वापरतो तो मार्ग जर आपल्या अंतर्मनाला शांत ठेवणारा असेल तर समृद्धी तुमच्यापासून फार दूर नसते. पैसा वापरण्याची पद्धत अशी असावी की त्यातून चिंता, ताण किंवा असमाधान निर्माण होऊ नये, कारण समृद्धीचं खरं मोजमाप बँक खात्यातल्या आकड्यांवर नाही तर मनाच्या शांततेवर ठरतं. आणखी एक उदाहरण घेऊया. एक व्यक्ती आहे जिने प्रचंड पैसा कमावला आहे. ती एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करते आणि कायम कामाच्या मागे धावत असते. पण एका क्षणी तिला जाणवतं की इतका पैसा असूनही ती मनातून आनंदी नाही. कुटुंबासाठी वेळ नाही, स्वतःसाठी वेळ नाही आणि मनात कुठेतरी एक मोठी पोकळी आहे. हौसेल म्हणतात,
ज्याचं एकमेव ध्येय फक्त पैसा कमावणं असतं, तो माणूस कधीच खरी मानसिक शांती मिळवू शकत नाही. म्हणूनच स्वतःला प्रश्न विचारा, आपण पैसे का कमवायचे? त्या पैशांमुळे तुम्हाला शांती मिळते का? आनंद मिळतो का? तुमची स्वप्न पूर्ण होतात का? हे ठरवणं हा पूर्णपणे तुमचा वैयक्तिक निर्णय आहे. आणि शेवटी हाऊसेल आपल्याला एक महत्त्वाची शिकवण देतात की पैशांचे निर्णय हे तुमच्या जीवनशैलीशी आणि तुमच्या गरजांशी जुळणारेच असावेत. अधिक कमावणं वाईट नाही आणि अधिक मिळवणंही चुकीचं नाही, पण त्या सगळ्याचा मार्ग तुमच्या मनाला शांती देणारा असायला हवा. समाधान आणि शांतता बाहेरच्या गोष्टींमध्ये नसून ती आपल्या निर्णयांमध्ये आहे, आपल्या जीवनातील समतोलात आहे. आणि जेव्हा आपण आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकून निर्णय घेतो, तेव्हाच आपल्याला खऱ्या समृद्धीची आणि मानसिक शांतीची अनुभूती मिळते. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य तुमच्या निर्णयांवर उभं आहे आणि निर्णय घेताना तुमच्या अंतर्मनाला आधार देणारा मार्गच निवडा. मित्रांनो, आपण ज्या जगात राहतो तिथे सतत स्वतःची तुलना इतरांशी करणं ही जणू एक स्वाभाविक सवयच बनली आहे. इतर लोक काय करत आहेत, त्यांच्याकडे किती पैसा आहे, त्यांची जीवनशैली किती झगमगती आहे, हे सगळं आपल्या मनात सतत चालू असतं. आणि मग हळूहळू आपल्या मनात एक नकारात्मक भावना तयार होऊ लागते. माझ्याकडे ते का नाही, किंवा मी कुठेतरी कमी पडलोय का? पण मॉर्गन हाऊसेल द सायकॉलॉजी ऑफ मनीच्या 3ऱ्या प्रकरणात एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगतात. ती म्हणजे इतरांशी तुलना करणं पूर्णपणे सोडून द्या. कधी विचार केला आहे का की जेव्हा आपण सतत स्वतःला इतरांच्या तुलनेत कमी समजतो, तेव्हा आपल्या आयुष्यात खरी शांती आणि समाधान येणार कसं? हाऊसेल स्पष्ट सांगतात की तुमची आर्थिक स्थिती आणि इतरांची स्थिती यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. तुलना करून जीवनात कधीच शांती मिळू शकत नाही. इतरांशी तुलना करणं एक चुकीचा दृष्टिकोन. ज्या क्षणी आपण इतर लोकांच्या पैशांशी किंवा त्यांच्या राहणीमानाशी स्वतःची तुलना करू लागतो, त्याच क्षणी आपल्याला असं वाटू लागतं की आपल्याकडे काहीतरी कमी आहे. इतरांचं यश आपल्याला आपलंच अपयश वाटायला लावतं. उदाहरणार्थ, समजा तुम्ही खूप मेहनत करत आहात, पण तुमचं यश तुम्हाला तितकं मोठं वाटत नाही. कारण तुम्ही पाहताय की तुमचे मित्र मोठ्या कंपन्यांत प्रगती करत आहेत, नवीन घरं घेत आहेत, महागड्या गाड्या घेत आहेत, आणि लगेच मनात विचार येतो, अरे मी तर किती कमी मिळवतोय. हाऊसेल म्हणतात, ज्या क्षणी तुम्ही इतरांशी तुलना करता, त्याच क्षणी तुम्ही तुमचं स्वतःचं ध्येय, तुमच्या खऱ्या गरजा आणि तुमचं स्वतःचं सुंदर आयुष्य विसरता. तुमचं आयुष्य तुमच्या स्वतःच्या ध्येयांवर आधारित असायला हवं, इतरांच्या जीवनशैलीवर नाही. हाऊसेलचा संदेश, स्वतःच्या गरजांकडे पहा. तुम्हाला आयुष्यात खूप काही मिळवायचं असेल तर ते फक्त तुमच्या स्वतःच्या गरजांनुसार ठरवा. इतरांच्या यशाशी किंवा संपत्तीशी तुलना करण्याची अजिबात गरज नाही. हाऊसेल ठामपणे सांगतात की इतरांशी कधीही तुलना करू नका, कारण त्यांचं यश तुमच्या आयुष्याशी संबंधित नसतं. जरा शांतपणे थांबून विचार करा, तुमचं खरं ध्येय काय आहे? तुम्हाला मनातून नक्की काय हवं आहे? तुमचं जीवन शांती आणि आनंद शोधण्यावर आधारित असायला हवं, आणि निर्णय घेताना मार्गदर्शन तुमच्या स्वतःच्या गरजांकडून मिळायला हवं. तुलना करणं म्हणजे दुसऱ्यांच्या आयुष्याचा मागोवा घेणं आणि त्यात स्वतःच्या ध्येयांचा गोंधळ उडवून देणं. हाऊसेल म्हणतात, आर्थिक यशाची परिभाषा प्रत्येकासाठी वेगळी असते. एक उदाहरण पाहूया. एका अशा व्यक्तीचा विचार करा जी सतत इतरांशी स्वतःला तोलत असते. ती व्यक्ती चांगलं उत्पन्न मिळवतीये, पण तिला नेहमीच अजून जास्त हवं असतं. तिचे मित्र, कुटुंब, सहकारी सगळे मोठ्या गाड्या घेत आहेत, नवीन घरं घेत आहेत. ती व्यक्ती स्वतःकडे पाहते आणि स्वतःला कमी लेखू लागते. हळूहळू तिच्यावर मानसिक दबाव वाढतो. ती जास्त मिळवण्यासाठी अविचारी धडपड करू लागते. हाऊसेल इथेच सावध करतात की जेव्हा तुम्ही सतत तुलना करता, तेव्हा तुमचं मानसिक संतुलन ढासळतं आणि मग तुम्हाला वाटू लागतं की तुम्ही कधीच इनफपर्यंत पोहोचू शकणार नाही. तुलनेचा मानसिक परिणाम, सतत तुलना करत राहिलात तर ताण वाढतो, आत्मसन्मान कमी होतो आणि महत्त्वाची म्हणजे मानसिक शांती हरवते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं लक्ष तुमच्या आयुष्याच्या खऱ्या उद्दिष्टापासून दूर जातं. हाऊसेल सांगतात की तुलनेच्या पाशात अडकू नका. तुमचं आयुष्य तुमच्या स्वतःच्या ध्येयानुसार कसं असायला हवं हे तुम्हीच ठरवा. मेहनत करा, पैसा कमवा, पण शेवटचा प्रश्न एकच ठेवा, हे सगळं तुमच्या आनंदासाठी आहे का? आणि शेवटी हाऊसेल यांचा एक प्रश्न फार महत्त्वाचा आहे. इतरांच्या तुलनेत तुमचं यश किती आहे हे ठरवणारा नेमका कोण? तुमच्या आयुष्याचं मूल्य तुमच्याच मापदंडांवर ठरलं पाहिजे. इतरांच्या तुलनेत यश मोजण्यात काहीही अर्थ नाही. समजा तुमच्याकडे पैसा थोडा कमी आहे, पण घरात समाधान आहे, कुटुंबात प्रेम आहे आणि आयुष्यात शांतता आहे. अशा वेळी इतरांच्या यशाशी तुलना केली तर फक्त असमाधान आणि ताणच वाढेल. म्हणूनच कधीही पुरेसे नाही ही मानसिकता सोडा आणि तुमचं स्वतःचं इनफ काय आहे ते ओळखा, कारण इतरांशी केलेली तुलना तुम्हाला कुठेच घेऊन जाणार नाही. तुमचं ध्येय, तुमचं आयुष्य आणि तुमचे निर्णय
हे सर्व तुमच्यासाठी योग्य आणि सुखद असावे. आपण आपलं आयुष्य जगत असताना एक गोष्ट नक्की आहे, पैसा ही गोष्ट इतर कोणत्याही गोष्टीसारखी नाही. तो प्रत्येकासाठी वेगळा आहे, वैयक्तिक आहे आणि अतिशय संवेदनशील सुद्धा आहे. मॉर्गन हाउसेल या प्रकरणात एक फार महत्त्वाचा मुद्दा मांडतात. ते म्हणतात की पैशाची परिभाषा प्रत्येकासाठी वेगळी असली पाहिजे आणि तीच परिभाषा आपल्या प्रत्येक निर्णयावर प्रभाव टाकायला हवी. जर जीवनात खरी शांती आणि आनंद हवा असेल तर पैसा किती आहे यापेक्षा तो आपण कसा वापरतोय याचा विचार करणं जास्त महत्त्वाचं आहे. पैशाची परिभाषा आणि त्याचा संदर्भ जरा विचार करा. तुम्ही जेव्हा पैशाचा विचार करता तेव्हा तो फक्त आकड्यांपुरता मर्यादित असतो का, की तो तुमच्या मूल्यांशी, तुमच्या गरजांशी आणि तुमच्या आयुष्याशी जोडलेला असतो? हाउसेल इथे स्पष्टपणे सांगतात की पैसा म्हणजे फक्त जास्त कमावणं किंवा केवळ त्याच्या मागे धावणं नव्हे. खरा मुद्दा आहे त्या पैशातून तुम्हाला किती मानसिक शांती आणि समाधान मिळतंय. अनेकदा असं होतं की आपण सतत अधिक मिळवण्यासाठी धावतो, पण तरीही आतून सारखं वाटत राहतं की आपल्याकडे काहीतरी कमी आहे. हाउसेल म्हणतात जेव्हा पैसा फक्त अधिक मिळवण्यावर आधारित असतो तेव्हा तो हळूहळू एक सापळा बनतो आणि आपण आपलं खरं ध्येयच विसरून जातो. आध्यात्मिक शांती आणि पैसा वजा समतोल शोधण्याची गरज हाउसेल सांगतात. खरं यश अधिक मिळवण्यात नाही तर आयुष्यात शांतता मिळवण्यात आहे. एक साधं उदाहरण पाहूया. समजा एक व्यक्ती सतत अधिक पैसे कमवण्याच्या मागे धावत आहे. तिचं ध्येय आहे जगात सर्वात यशस्वी होण्याचं. पण काही काळानंतर तिला जाणवतं की या सगळ्या धावपळीत तिच्या आयुष्यात शांतीच उरलेली नाही. मानसिक ताण वाढतोय, असमाधान वाढतंय. तेव्हा तिला कळतं की फक्त जास्त कमावून मानसिक शांती मिळत नाही. खरं सुख आणि समाधान तेव्हाच मिळतं जेव्हा आपण पैशाबाबत स्वतःसाठी योग्य निर्णय घेतो आणि आपल्या जीवनशैलीला साजेसे पर्याय निवडतो. हाउसेलचा महत्त्वाचा प्रश्न, इनफ म्हणजे नेमकं काय? या प्रकरणात हाउसेल एक फार महत्त्वाचा प्रश्न विचारतात. इनफ म्हणजे काय? ते सांगतात की प्रत्येक व्यक्तीने पैशाच्या बाबतीत स्वतःचं इनफ म्हणजे स्वतःची मर्यादा ठरवायला हवी. इनफ म्हणजे तुमच्या आयुष्यासाठी आणि मानसिक शांतीसाठी आवश्यक असलेले पैसे. त्यापेक्षा जास्त मिळवणं नक्कीच चुकीचं नाही, पण त्यासाठी मनाची शांती गमावणं मात्र खूप धोकादायक आहे. जरा स्वतःला विचारून पहा, तुम्हाला पैसे कशासाठी हवेत? शांतीसाठी, आनंदासाठी की फक्त इतरांपेक्षा जास्त मिळवण्यासाठी? हाउसेल म्हणतात पैसा वापरण्याचा मार्ग जर तुमच्या मानसिक शांतीला आधार देणारा नसेल तर तो हळूहळू तुमचं मानसिक संतुलन बिघडवतो. आर्थिक निर्णय तुम्ही काय ठरवता तेच महत्त्वाचं. आर्थिक निर्णय घेताना ते तुमच्या स्वतःच्या गरजांनुसार घ्या. हाउसेल म्हणतात पैसा कमावणं महत्त्वाचं आहे, पण तो तुमच्या मानसिक शांतीच्या किमतीवर नसावा. पैशासाठीची तुमची धावपळ इतरांच्या जीवनशैलीची बरोबरी करण्यासाठी नसावी, ती तुमच्या ध्येयांसाठी आणि तुमच्या आयुष्यासाठी असावी. एक उदाहरण घ्या. समजा तुम्ही तुमच्या बजेटमध्ये एक गाडी घेतली आहे जी तुमच्या गरजांसाठी पुरेशी आहे, पण अचानक तुमच्या एका मित्राने त्याहून महागडी गाडी घेतली आणि तुम्हाला वाटायला लागतं की आपण काहीतरी कमी केलंय. हाउसेल इथे स्पष्ट सांगतात तुमचं आयुष्य तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी आहे, इतरांपेक्षा जास्त मिळवण्यासाठी नाही. शांतीसाठी घेतलेला निर्णय आणि केवळ तुलनेतून घेतलेला निर्णय या दोन्हींचे परिणाम पूर्णपणे वेगळे असतात. समाजाचा दबाव आणि पैशामागची धाव. आजच्या समाजात एक सततचा दबाव आहे. समाज आपल्याला सांगतो जास्त मिळवा, जास्त कमवा, तेव्हाच तुम्ही यशस्वी व्हाल. पण हाउसेल या विचाराला आव्हान देतात. ते म्हणतात फक्त अधिक मिळवण्याचा प्रयत्न तुमचं आयुष्य समृद्ध करत नाही, उलट तो अनेकदा ताण आणि असमाधान वाढवतो. तुम्ही किती कमावता यावर तुमचं आयुष्य ठरत नाही, तर तुम्ही पैसा कसा वापरता यावर तुमची शांती आणि तुमचा आनंद ठरतो. हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत खरं समाधान मिळणं कठीण आहे. आणि म्हणूनच या प्रकरणातील विचार इतके महत्त्वाचे ठरतात. आणि शेवटी पैशाचं खरं महत्त्व तेव्हाच कळतं जेव्हा आपण त्याच्या वापराकडे लक्ष देतो. तुमचं इनफ ठरवा आणि ते फक्त तुमचं असू द्या, तुमच्या स्वतःच्या गरजांनुसार. पैशाचा योग्य वापर आणि त्यातून मिळणारी शांती हीच खरी समृद्धी आहे. कारण मित्रांनो, फक्त अधिक मिळवण्याच्या मागे आंधळेपणाने धावणं आयुष्याला कधीच समाधान देत नाही, ते उलट आयुष्य असमाधानाने भरून टाकतं. तर मित्रांनो, आजच्या या गप्पांमध्ये एवढंच. द सायकॉलॉजी ऑफ मनी या पुस्तकातील कधीही पुरेसे नाही या प्रकरणातून आपल्याला मिळालेली शिकवण खरंच खूप काही सांगून जाणारी आहे. पैशाचं महत्त्व समजून घेणं आणि त्याचा योग्य वापर करणं हीच आयुष्यात शांती आणि आनंद मिळवण्याची खरी सुरुवात आहे. जर तुम्हाला आजचा हा एपिसोड आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, तुमचे विचार आमच्यासोबत शेअर करा आणि कॉमेंट करून सांगा की या विषयावर तुमचं मत काय आहे. तुमचा प्रत्येक अनुभव आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. बोलकी पुस्तके या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण इथे तुम्हाला असाच ताजा, विचारशील आणि प्रेरणादायी कंटेंट सतत मिळत राहील. आम्ही तुमच्यासोबत अशाच गप्पा मारायला नेहमीच तयार आहोत.
नवीन विचार, नवीन शिकवण आणि नवीन ध्येयांच्या या प्रवासात तुमचं मनापासून स्वागत आहे. माझं नाव आहे आरजे आणि मी तुमच्यासोबत असाच प्रेरणादायी आणि विचारप्रवर्तक कंटेंट शेअर करत राहीन. तर मग लगेच सबस्क्राईब करा आणि पुढच्या वेळी बोलकी पुस्तकेच्या एका नव्या एपिसोडमध्ये पुन्हा भेटूया.